आज आपल्यापर्यंत ड्रोनच्या माध्यमातून आगळ्या वेगळ्या पद्धतीने पोहोचते आहेत। इथे उपस्थित प्रत्येकाला आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवावंसं वाटेल असा हा सोहळा। संविधानाच्या प्रत्येक ओळीतून उलगडणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेदनांनी आणि अपमानाने भरलेलं होतं। अस्पृश्यतेच्या काळोख्या सावटाखाली त्यांना शाळेत वेगळं बसवलं जाईल, पाण्याच्या एका थेंबासाठीही त्यांना वंचित ठेवलं जाईल। परंतु या सगळ्या अन्यायाच्या जखमांमध्येही त्यांच्या अंतःकरणात परिवर्तनाची तेजस्वी ज्वाला धगधगत होती। त्यांना ज्ञात झालं होतं की शिक्षण हेच ते शस्त्र आहे जे अज्ञानाच्या अंधाराला चिरून टाकतं आणि माणसाला स्वाभिमानाने जगण्याची ताकद देतं। या जिद्दीच्या जोरावर ज्ञानाचा आकारावर पोहोचवला। अनहायलेशन ऑफ कास्ट या त्यांच्या क्रांतिकारी भाग आणि कठोर परीक्षांनी भरलेला होता। या कठीण प्रवासात त्यांच्या सोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या म्हणजे रमाबाई आंबेडकर। एक शांत जो शोषित होता आणि ज्याला आपल्या कष्टांचं योग्य मूल्य मिळत नव्हतं। कोकणच्या मातीतील शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध त्यांनी थेट आवाज उठवला आणि म्हणूनच त्यांनी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला, शिक्षणाला प्रथम दर्जा दिला। बालविवाह, सतीप्रथा, देवदासी प्रथा आणि विधवांचं अमानुष शोषण या सर्व कुप्रथांविरुद्ध त्यांनी प्रखर आवाज उठवून समानतेचा हक्क दिला आणि या अभूतपूर्व निर्णयाने इतिहास रचला। 1947 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली। या जबाबदारीला न्याय देत त्यांनी भारतीय संविधान या अद्वितीय ग्रंथाची निर्मिती केली, जी प्राप्त करून दिली। महात्मा ज्योतिराव फुले, भगवान गौतम बुद्ध आणि संत कबीर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणा स्रोत होते। त्यांच्या विचारांच्या मुळाशी असलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूल्ये त्यांना विशेषतः भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानातूनच सापडली।